चिंतन प्रवचन क्रमांक 86 वेद स्वर्ग आणि गीता भाग 2। गीतेवर परस्पर विरोधाभासाचा दोषारोप केला जातो, त्याचे खंडन करण्यासाठी हा लेख आहे। युद्ध करून ते जिंकायचे, कौरवांना पराभूत करायचे, प्रजेला कौरवांच्या जुलमी राजवटीमधून सोडवायचे, सुशासन प्रस्थापित करायचे, अशा वीरश्रीयुक्त आवेशाने अर्जुन रणांगणावर आलेला आहे। परंतु आता युद्धभूमीवर आल्यावर अर्जुन युद्धापासून दूर निघून जायची भाषा बोलू लागला। अर्जुन स्वजनांच्या मोहाने भारावलेला आहे। यामुळे त्याला आपल्याच बांधवांची हत्या करणे अयोग्य वाटत आहे। या अशा विचारांपासून अर्जुनाला परावृत्त करून कसेही करून त्याला हे धर्मयुद्ध करायला उद्युक्त करणे हे एक नाजूक म्हणून अवघड काम भगवंतश्रींना करायचे आहे। आणि म्हणून भगवंतश्री एक तुलनात्मक विचार अर्जुनासमोर ठेवत आहेत। समजा तू युद्धात मारला गेलास तर रणांगणावर वीरमरण आलेल्यांना स्वर्ग प्राप्त होतो। या नियतीच्या नियमाप्रमाणे तुला पुढील जन्मी स्वर्ग मिळेल, तेथे तुला स्वर्ग सुख मिळेल। किंवा तू युद्ध जिंकलेस तर तुला राज्य प्राप्त होईल आणि त्यामुळे तुला याच जन्मी स्वर्गाप्रमाणे सुख प्राप्त होईल। यास्तवे अर्जुना, याचा मतितार्थ असा की युद्ध जिंक किंवा वीरमरणाने स्वर्गात जा, दोन्ही ठिकाणी तुला स्वर्गसौख्य मिळणार हे निश्चित। मग जर असे आहे तर युद्ध करायला काहीच प्रश्न नाही। परंतु एक फरक आहे, युद्ध जिंकलास तर अधर्माचा आसुरी वृत्तीचा पराभव होईल आणि प्रजा सुखी होईल, आणि हे तर प्रभुविभूचे काम आहे। मग अर्जुना, तुला युद्ध करणे हेच जास्त श्रेयस्कर आहे। याचा अर्थ असा नाही की स्वर्गात जो काही उपभोगांचा बेशरम, निंदनीय व श्लाघ्य हैदोस घातला जातो तो अर्जुनासाठी ठीक आहे, असे मुळीच नाही। तेथे कसे राहायचे याचे स्वातंत्र्य अर्जुनाला आहे। असे कितीतरी श्रीमंत, वैभवसंपन्न, पूर्ण नैतिकतेने आचरण करतात। परंतु राज्य करताना कौरव स्वर्गात राहून प्रजेला नरकात ठेवत होते, प्रत्यक्ष वहिनीची अब्रू चव्हाट्यावर आणली होती, कपटाने पांडवांना वनवासात पाठविले होते। त्यानंतरही त्यांचे हक्काचे राज्य ते त्यांना परत देत नव्हते। या दुष्ट प्रवृत्तींचा नायनाट करण्यासाठी आणि नीतीने, धर्माचरणाने प्रजाहितासाठी राज्य स्थापन करण्यासाठी अर्जुनाने लढाई करायची आहे। धनदांडग्यांसंबंधी गीतेने परखड विचार मांडले आहेत। त्यांच्यामधील आसुरी संपत्तीला गीतेने चोर असे म्हटले आहे। ते आपले प्रवचन क्रमांक 54 मध्ये आपण हे पाहिले आहे। स्वर्गाबद्दल आणि धनदांडग्यांबद्दल विचार भगवंतश्रींनी अर्जुनाला कथन केले आहेत। ते सर्व अर्जुनाला राज्य जिंकल्यावर बंधनकारक आहेत। त्याने या विचारानेच राज्यकारभार करायचा आहे। 16व्या अध्यायात पहिल्या 3 श्लोकांमध्ये गीतेने दैवी संपत्तीची अनेक उदाहरणे दिली आहेत। परंतु आचार्य विनोबांच्या दृष्टीने ही सर्व उदाहरणे अहिंसा आणि सत्य या दोहोंमध्ये सामावलेली आहेत। हे त्यांचे निरीक्षण अगदी योग्य आणि बरोबर आहे। आणि योगायोग असा की गीतेवर म्हणजे पर्यायाने भगवंत श्रीकृष्णावर दुटप्पीपणाचा आरोप नेमका याच 2 प्रमुख गोष्टींवरून केला जातो। यास्तव या दोहोचा आपण विचार करू, याचे खंडन केले की अन्य सर्व गुणदोषांचे खंडन केले जाईल। पहिला दोषारोप असा आहे की गीतेमध्ये श्रीकृष्णाने अहिंसेचा पुरस्कार केला आहे, परंतु स्वतः मात्र बालपणापासून ते महाभारत युद्ध उभे राहीपर्यंत अनेक राक्षसांना ठार मारले आहे। पुढे महाभारत युद्धामध्ये युद्ध न करण्याचा निर्णय घेऊन रणांगणावरून माघारी जाणाऱ्या अर्जुनाला युद्धगीता सांगून त्याला युद्ध करायला लावून या युद्धात 18 अक्षौणी सैनिक, कित्येक हत्ती, असंख्य घोडे आणि युद्ध सामग्रीची ने-आण करणारे अन्य प्राणी ठार केले। यामुळे त्याला 7व्या नरकामध्ये रौरवात पिचत पडायची या दोषारोप करणाऱ्यांनी शिक्षा दिली आहे। कंसाने उग्रसेनाला स्वतःच्या पित्याला बंदी करून स्वतःच्या हाती राज्यकारभार घेतला होता। तो अत्यंत क्रूर होता।
प्रजेचा अनन्वित छळ करत होता. त्याला जरासंधाची पूर्ण साथ होती. जरासंधही तसाच जुलमी होता. त्याने अनेक राजे जिंकून बंदी केले होते. त्यांची संख्या 100 झाल्यावर तो त्यांचा यज्ञामध्ये बळी देणार होता. तसेच नरकासुरही महाक्रूर होता. त्याने स्त्रियांना बंदी केले होते. असे अनेक राजे त्यावेळी सत्तेने मदांध होऊन माजले होते. कंसाने उग्रसेनाला स्वतःच्या पित्याला बंदी करून स्वतःच्या हाती राज्यकारभार घेतला होता. तो अत्यंत क्रूर होता. प्रजेचा अनन्वित छळ करत होता. त्याला जरासंधाची पूर्ण साथ होती. जरासंधही तसाच जुलमी होता. त्याने अनेक राजे जिंकून बंदी केले होते. त्यांची संख्या 100 झाल्यावर तो त्यांचा यज्ञामध्ये बळी देणार होता. तसेच नरकासुरही महाक्रूर होता. त्याने स्त्रियांना बंदी केले होते. असे अनेक राजे त्यावेळी सत्तेने मदांध होऊन माजले होते. या आणि अशा सर्वांचा प्रदीर्घ काळ बंदोबस्त करण्यासाठी आणि जनतेला धीर देऊन स्वतःचे रक्षण करायला प्रवृत्त करण्यासाठी आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाने पृथ्वीवर अवतार घेण्याचे ठरविले. आता हा पूर्णावतार होता. आता प्रजेलाच धैर्यवान करण्याचा हेतू होता. यामुळे अशा राक्षसांना ठार मारायचे नाही तर काय बिचाऱ्या सर्वसामान्य जनतेला वाऱ्यावर सोडायचे. नीतिमत्ता, प्रामाणिकपणा, चांगुलपणा, सत्याचरण, सर्वांबद्दल सद्भाव, प्रेम, आपुलकी याची बूज राखायलाच पाहिजे. नाहीतर जनतेचा धर्मावरील श्रद्धा आणि विश्वास नष्ट होईल. अशा प्रामाणिक लोकांना जिणे नको होईल. त्यांचा कैवार घ्यायलाच पाहिजे. गीता सांगून तर श्रीकृष्णाने समस्त जगावर महान उपकार केले आहेत. आज जगामध्ये सर्व देशातून गीतेचे भाषांतर करून ती समजून घेतली जाते. तेव्हा श्रीकृष्णाने जे केले ते अतिशय योग्यच केले. आता अशा श्रीकृष्णावताराची पुन्हा निकड भासत आहे. आज बहुतांशी जनता आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाला प्रार्थना करून विनवित आहे की देवा, आता लवकर अवतार घ्या. दुसरा दोषारोप असा आहे की गीतेमध्ये श्रीकृष्णाने सत्याचा पुरस्कार केला आहे, परंतु स्वतः मात्र बालपणापासून ते महाभारत युद्धापर्यंत अनेक प्रसंगी खोटे बोलत आला आहे. कितीतरी कपट कारस्थाने केली आहेत. तेव्हा लोकासांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण ही म्हण श्रीकृष्णाएवढी अन्य कोणालाही चपकल लागू होत नाही. यातही काही तथ्य नाही. मी 3 भागांमध्ये श्रीकृष्ण चरित्र लिहिले आहे. तिथे याचे भरपूर सविस्तर खंडन केले आहे. प्रत्यक्ष बाळकृष्णाला ठार मारायला आलेल्या राक्षसांना पायघड्या घालायच्या का? त्यांना ठार मारणे हेच योग्य आहे. बालपणीच्या त्याच्या बाललीला समस्त गोकुळवासियांना आनंद देत होता. याबद्दल कधीही कोणीही तक्रार केलेली नाही. गोपींनी ज्या काही तक्रारी यशोदा मातेकडे केल्या त्या लहान बालकाबद्दल खोडकरपणाच्या वात्सल्याने ओथंबलेल्या होत्या. तेव्हा त्या दोष देण्यात काही अर्थ नाही. युद्धामध्ये त्याचे असत्य संभाषण आणि कपट कारस्थाने हे सर्व माफ आहेत. कारण कौरवाने लहानपणापासून पांडवांना कपटानेच ठार मारायचा अनेक वेळा प्रयत्न केला. तेव्हा त्यांच्याजवळ युद्ध करताना कपट करण्यात काही गैर नाही. तसेच कौरवांच्या नीच कारभाराचा प्रत्यक्ष चक्षुर्वे सत्यम साक्षीदार असलेल्या भीष्माने आणि द्रोणाने कौरवांच्या बाजूने लढाईला आल्यावर त्यांना कपटकारस्थान करून ठार मारले तर त्यात काही चूक तर नाहीच, परंतु ते अगदी योग्यच होते. गीतेवर आणखी काही दोषारोप केले जातात ते याच अनुषंगाने फोल आहेत. यास्तव गीतेवर दुटप्पीपणाचाच असे नव्हे तर कोणताच आरोप करू नये. हरिओम.